जरा ठीक आहे चालू थांबणार राहू तुम्ही शेतकऱ्याला अन्नधान्य शेतकऱ्याच्या अन्नधान्यावर निधीवर डल्ला आणणाऱ्या तहसील प्रशासनाचा तहसीलदार चंद्रकांत शेळकेचं करायचं काय? मी 8 दिवसापूर्वी बीड तहसीलदार साहेब आणि जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन मागणी केलेली आहे. सन 2023 पासून जवळजवळ आपल्या बीड तालुक्यात 60 ते 65% शेतकरी कुटुंब आत्महत्याग्रस्त अनुदानाच्या नावाखाली सरकारने जो गलथान कारभार चालवलेला आहे पुरवठा विभागाने, तर जवळपास 8,000 लाभार्थी या ठिकाणी तहसील कार्यालयाने पुरवठा विभागाने वंचित ठेवलेले आहेत. वेगवेगळी त्रुटी त्या ठिकाणी कारण सांगत आहेत. मला या ठिकाणी सांगायचंय, नामदार छगनराव भुजबळ साहेबाची मी 2 वेळेस भेट घेतली. अजितदादा पवार साहेबाची 2 वेळेस भेट घेतली. अजितदादा पवार साहेबांनी मोठ्या प्रमाणावर निधी या अन्न शिधापत्रिका धारकासाठी उपलब्ध करून दिलेला आहे, परंतु अत्यंत कासव गतीने या ठिकाणी पुरवठा विभाग आणि तहसील विभागामार्फत वाटप सुरू आहे. त्याचा मी सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर करतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज लोक संपर्क अभियान वेगवेगळ्या चळवळीतून या ठिकाणी बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके हे महसूल यशस्वी राबवल्याचा आणि विकासाचा जो टेंबा मिरवतात तो अत्यंत लबाड तहसीलदार म्हणून बीडला या ठिकाणी लाभलेले आहेत. त्यांची तात्काळ वरिष्ठ पातळीवरून चौकशी होऊन बदली व्हावी. त्यांना या प्रकारचं कसलंही गांभीर्य नाही आणि आम्ही लवकरच या ठिकाणी एक मदत केंद्र सुरू करणार आहोत आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत 3 वर्षापासून अनुदानापासून वंचित राहिलेल्या व्यक्तीला आम्ही लाभ मिळवून देण्यासाठी सर्व सामाजिक कार्यकर्ते, मी या ठिकाणी बाळासाहेब मोरे पाटील शिवशक्ती भीमशक्ती विचार मंच प्रदेशाध्यक्ष, किष्किंधाताई पांचाळ आहेत, आमच्या भोसलेताई आहेत, कुटे साहेब आहेत, आमचे शेख युनुस तालुका अध्यक्ष आणि सर्वच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्ते आहेत. मला या ठिकाणी एकच विनंती करायची की हे असे घ्या, यांचा फोटो घ्या. हे वंचित अशा लोकांमुळे आम्ही लढतो आणि काही दलाल पाळलेले आणि काही समजून सांगणारे त्या ठिकाणी आम्हाला आंदोलनकर्त्याला हा व्यक्ती या ठिकाणी अव्यत्यय आणतो. लाज वाटली पाहिजे अशा प्रवृत्तीचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि